नमस्कार मित्रांनो, आपण बघणार आहोत नियंत्रण. मित्रांनो, नियंत्रण हे व्यवस्थापन प्रक्रियेमधलं सर्वात शेवटचं असं कार्य असतं. व्यवस्थापनाच्या प्रक्रियेप्रमाणे उद्योगानं ठरवलेली उद्दिष्ट साध्य होत आहेत किंवा होत नाही आहेत हे पाहण्याचं, अंमलबजावणी झाली की नाही हे बघण्याचं एक साधन म्हणून नियंत्रणाकडं पाहिलं जातं. मित्रांनो, जॉर्ज टेरी यांच्या मताप्रमाणे नियंत्रण म्हणजे काय चाललंय याचं निरीक्षण करून कामगिरीचं मूल्यमापन करणं आणि ठरवलेल्या योजनेप्रमाणे कामगिरी नसेल तर दोष सुधारून उपाय अवलंबणं. कुन्स आणि ओडोनेल यांनी असं म्हटलंय की नियंत्रण म्हणजे घटनांना योजनेनुसार जुळवून घेण्याला भाग पाडणं. कोणत्याही उद्योग संस्थेत चाललेली प्रत्येक कृती ही स्वीकारलेल्या योजनेप्रमाणे, दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे, निश्चित केलेल्या तत्वांप्रमाणे होते किंवा होत नाही हे तपासणं म्हणजे नियंत्रण. नियंत्रणाचं हे कार्य इतर व्यवस्थापकीय कार्याचा पाठपुरावा करण्याचं काम आहे. नियोजन केल्याप्रमाणे एखादी गोष्ट होते किंवा नाही याची खात्री करून घेणं नियंत्रणामुळे शक्य होतं. नियोजन हे नियंत्रणाचा आधार असतं. नियोजनाशिवाय नियंत्रण करणं हे शक्य होत नाही. नियंत्रण हे कार्य व्यवस्थित होत नसेल तर नियोजन ही फक्त एक प्रक्रिया म्हणूनच उरत असते. त्यामुळं नियोजन आणि नियंत्रण ही दोन्ही कामं एकमेकांशी निगडीत आहेत असं आपण म्हणू शकतो. नियोजनामुळं उद्दिष्टपूर्तीच्या कृतीचा मार्ग निश्चित केला जातो. नियंत्रणामुळं या मार्गापासून झालेलं विचलन लक्षात आणलं जातं. ते दुरुस्त करून कृती मूळ मार्गावर आणण्याची उपाययोजना केली जाते. नियोजन हे नियंत्रणाला मदत करतं. नियोजनामुळं नियंत्रणाची साधनं उपलब्ध होतात. उदाहरणच द्यायचं झालं तर उद्दिष्ट असतील, स्थायी योजना असतील, कार्यक्रम असतील, या सगळ्या गोष्टींच्या मदतीनं नियंत्रण ठेवणं सोपं जातं. नियोजन आणि नियंत्रण यांच्यामधला परस्पर संबंध हा घनिष्ठ असतो. नियोजनामध्ये भविष्यकालीन कामगारांचा अंदाज घेतला जातो. नियंत्रणात भूतकालीन कामगिरीचं मूल्यमापन केलं जातं. या दोन्हीमुळं वर्तमानकालीन निर्णय घेत असताना व्यवस्थापनाला परिस्थितीचं योग्य असं दर्शन घडत असतं. मित्रांनो, या लेक्चरमधून आपण बघणार आहोत वैशिष्ट्य नक्की कोणती असतात या नियंत्रण प्रक्रियेची, त्याचप्रमाणे नक्की काय गरज किंवा महत्त्व आहे या नियंत्रण प्रक्रियेचं. सुरुवातीला आपण बघूयात नियंत्रणाची वैशिष्ट्य. पहिलं वैशिष्ट्य हे असतं की व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये अढळ स्थान. नियंत्रणाचं जे कार्य आहे तो व्यवस्थापन प्रक्रियेचा गाभा असतो किंवा आत्मा असतो असं आपण म्हणू शकतो. नियंत्रणाशिवाय व्यवस्थापनाची सगळी कार्य ही अर्थहीन होतात. त्यामुळं व्यवस्थापन प्रक्रियेत नियंत्रणाला अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे व्यवस्थापनाच्या सर्व स्तरांवर आवश्यक. इतर व्यवस्थापकीय कार्यांप्रमाणेच स्वरूप आणि प्रमाण हे बदलतं. थोडक्यात सांगायचं तर नियंत्रण हे प्रत्येक व्यवसाय संघटनेत सर्व व्यापक अशा स्वरूपाचं असतं असं आपण म्हणू शकतो. त्यामुळं नियंत्रणाची गरज ही व्यवस्थापनाच्या सर्व स्तरांवरती असते. त्यानंतर असतं ते म्हणजे नियमित आणि सततची प्रक्रिया. नियंत्रणाचं कार्य ही सातत्यानं चालणारी अशी एक नियमित प्रक्रिया आहे. नियंत्रण प्रभावी करायचं असेल तर ते नियंत्रण त्वरित करावं लागतं. विचलन जेव्हा कुठं होईल तेव्हा ते ताबडतोब लक्षात घ्यायला पाहिजे. त्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीनं, दुरुस्ती करण्याच्या दृष्टीनं उपाययोजना करायला पाहिजेत. हे जर केलं तर कुठलाही व्यवसाय हा सुस्थितीत राहू शकतो, फायद्यात राहू शकतो, चांगला नावलौकिक होऊ शकतो. आणि कुठं विचलन होतं आहे का, ठरवलेली उद्दिष्ट कुठं साध्य होत नाही आहेत, या सगळ्याची माहिती आपल्याला नियंत्रणामुळं मिळू शकते. यानंतर असतं ते म्हणजे नियमित आणि सततची प्रक्रिया. नियंत्रणाचं कार्य ही सातत्यानं चालणारी अशी प्रक्रिया आहे. नियंत्रण प्रभावी करायचं असेल तर ते नियंत्रण त्वरित करणं गरजेचं असतं. विचलन जेव्हा कुठं होईल
तेव्हा ते ताबडतोब लक्षात घेतलं पाहिजे. त्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीनं, दुरुस्ती करण्याच्या दृष्टीनं लगेच प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळं आपण जर विचार केला तर नियंत्रणाची प्रक्रिया ही सातत्यानं सुरू असते, ती कधीही थांबत नाही. जेव्हा जेव्हा एखादं काम चालू असतं त्यावेळी ते काम ठरलेल्या उद्दिष्टाप्रमाणे होतंय की नाही हे बघण्याचं नियंत्रणाचं काम हे देखील सातत्यानं सुरू असतं. त्यानंतर असतं ते म्हणजे मूल्यमापनाची प्रक्रिया. नियंत्रणाचा संबंध हा व्यक्तींबरोबर येत असतो. संघटनेतल्या व्यक्तींच्या कामाचं मूल्यमापन करणं, व्यक्तींच्या कामातली विचलनं किंवा फरक शोधून काढणं, ती विचलनं किंवा फरक कसा दूर करता येईल, कामगिरी कशी सुधारता येईल, हे सगळं बघण्याचं काम नियंत्रण करत असतं. समजा एखाद्या उद्योग संस्थेमध्ये एखाद्या कामगाराने एका महिन्यात 500 युनिट तयार करायचे असतील, त्याच्याकडून जर 440 झाले तर 60 युनिट कमी का झाले त्याचे कारणं शोधणं, तो फरक दूर करून पुढच्या महिन्यात तो 500 युनिट कसे तयार करेल याच्यासाठी प्रयत्न करणं, हे सगळं काम नियंत्रण करत असतं. त्यामुळं तिथं मूल्यमापन त्या कामगाराचं की 500 करायचे होते पण यानं 440 केले, हे काम नियंत्रण करत असतं. त्यानंतर असतं ते म्हणजे नियंत्रणाचं कार्य हे गतिमान असतं. परिस्थितीच्या गरजेप्रमाणे कुठल्याही योजना, उद्दिष्ट ही बदलावी लागत असतात. त्याचप्रमाणे नियंत्रणाच्या कार्याला देखील बदलत्या परिस्थितीबरोबर जुळवून घ्यावं लागत असतं. नियंत्रण हे कधीही ताठर असू शकत नाही, ते लवचिक स्वरूपाचं असतं. परिस्थितीप्रमाणे काम नक्की काय चाललंय यानुसार नियंत्रण कसं करायचं, नियंत्रण का करायचं, कुणी करायचं, कुठे करायचं, या सगळ्या गोष्टी बदलत असतात. त्यामुळे नियंत्रण ही एक गतिमान प्रक्रिया आहे आणि ती लवचिक अशा स्वरूपाची असते, त्यात कुठेही ताठरता येत नाही. त्यानंतर असतं ते म्हणजे विधायक आणि कृतिशील कार्य. नियंत्रण कार्याचा उद्देश हा कार्यामधल्या अडचणी, दर्जा यांचं मूल्यमापन करण्याचा असतो. नियंत्रण म्हणजे कनिष्ठांनी ढवळाढवळ असं नसून कनिष्ठांच्या कार्याचा दर्जा उंचावणारं साधन म्हणून आपण नियंत्रणाकडे बघत असतो. संघटनेचं भलं व्हावं याच्यासाठी नियंत्रण कार्याचं महत्त्व हे अनन्यसाधारण असं असतं. त्यामुळं नियंत्रणाचं काम हे विधायक स्वरूपाचं आहे. काहीतरी कृती तिथे केलेली असते. काम करत असताना कोणत्या अडचणी येत आहेत, कामाच्या दर्जाबाबत काय कॉम्प्रोमाइजेस होत आहेत का, हे सगळं बघितलेलं असतं. आपल्या हाताखालचे लोक काम काय करतायत याच्यात ढवळाढवळ करणं हे नियंत्रणाचं उद्दिष्ट नसतं, तर कामाचा दर्जा कसा उंचावता येईल हे बघण्याचं काम त्या ठिकाणी नियंत्रण करत असतं. यानंतर आपण जाणार आहोत ते म्हणजे पुढच्या भागाकडं, तो म्हणजे नियंत्रणाची गरज काय, महत्त्व काय किंवा फायदे कोणते. नियंत्रण हे व्यवस्थापन प्रक्रियेमधली जी सगळी कार्य आहेत या सगळ्या कार्यांशी संबंधित असतं. त्यामुळं नियंत्रणाशिवाय जर व्यवस्थापन केलं तर ते कृतिशून्य होईल, त्याला काही अर्थ राहणार नाही. त्यामुळं नियंत्रण हे गरजेचंच असतं. त्याचं महत्त्व काय आहे ते आपण काही मुद्द्यांच्या आधारे बघूया. पहिलं असतं ते म्हणजे उद्दिष्टपूर्ती. प्रभावी नियंत्रण पद्धत जर आपण राबवली तर आपण जी उद्दिष्ट ठरवलेली आहेत, जी ध्येय ठरवलेली आहेत त्यांची पूर्तता करणं हे सहज शक्य होतं. कार्यक्षमता जर आपल्याकडं असेल, विश्वास जर परस्परांमध्ये वाढलेला असेल, तर अशा वेळी नियंत्रणामुळं जी उद्दिष्ट आपण ठरवली आहेत ती नक्कीच आपण साध्य करू शकतो. नियंत्रणाची भूमिका ही ठरवलेली उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी असते. त्यानंतर दुसरा जो पॉईंट असतो तो म्हणजे नुकसान कमी होतं. नियंत्रण हे भावी कृतीसाठी पाया तयार करत असतं. दुरुस्ती उपाययोजनांची फलश्रुती ही नियोजन, संघटन, संचालन या व्यवस्थापकीय कार्यांमधल्या सुधारणांमध्ये होऊ शकते. या कार्यांमध्ये एखादी चुकीची गोष्ट घडली तर नियंत्रणाच्या प्रक्रियेमुळे ती ताबडतोब लक्षात आणून दिली जाते. नियंत्रणाच्या साहाय्यानं चुका टाळता येतात, नुकसान कमी करता येतं. त्यामुळं जर आपल्याकडं प्रॉपर असं नियंत्रणाची यंत्रणा असेल तर आपलं नुकसान टळू शकतं, कमी होऊ शकतं. त्यानंतर असतं ते म्हणजे सुसूत्रीकरण आणि कार्यक्षमता.
नियंत्रणामुळं वेगवेगळ्या व्यक्ती असतील, त्यांचे गट असतील, यांच्यामध्ये सुसूत्रीकरण साधणं हे शक्य होत असतं. वेगवेगळ्या व्यक्तींच्या कृतींना एकाच उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी राबवून व्यवस्थापक त्यांचं सुसूत्रीकरण साधू शकतो. त्यामुळं नियंत्रण जर असेल तर सुसूत्रीकरण आणि कार्यक्षमता हे दोन्ही साध्य होतं. त्यानंतर असतं ते म्हणजे अचूक निर्णय क्षमता. नियंत्रणामुळं निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सहाय्य होतं. नियंत्रणाच्या कार्यामुळं निर्णय घेणं सोपं होतं. अगोदर घेतलेले धोरणात्मक निर्णय योग्य प्रकारे कार्यवाहीत आणले जातात किंवा नाही हे बघणं हे देखील नियंत्रणामुळे शक्य होतं. त्यामुळे ज्या वेळेला आपण नियंत्रण चांगल्या प्रकारे राबवतो त्यावेळी अचूक असे निर्णय घेऊन त्यांची योग्य प्रकारे अंमलबजावणी करणं हे सहज शक्य होतं. त्यानंतर असतं ते म्हणजे दुरुस्ती उपाययोजना किंवा दुरुस्ती उपायांची योजना. नियंत्रणामुळं कोणतीही कृती उजेडात येते. आवश्यक असेल तर त्यात दुरुस्ती उपाय सुचवता येतात, सुधारणा करता येतात. म्हणजेच नियंत्रणामुळं इतर व्यवस्थापकीय कार्यावर आपोआप लक्ष ठेवलं जातं. व्यवस्थापन यशस्वी कसं होईल याला मदत होते. त्यामुळं नियंत्रण हे कुठल्याही दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असं कार्य आहे. त्यानंतर असतं ते म्हणजे व्यवस्थापनातल्या उणिवा किंवा त्रुटी. नियंत्रणातल्या जमवलेल्या माहितीमधनं व्यवस्थापनामधल्या उणिवा कोणत्या आहेत, त्रुटी कोणत्या आहेत हे समजू शकतं. एकदा का ते समजलं की त्याचे दुरुस्ती करण्यासाठी, त्यावर उपाय सुचवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करता येतात. त्यातल्या ज्या त्रुटी असतील त्या बाजूला करता येतात. चांगल्या गोष्टी अधिकाधिक करता येतात आणि जे ठरवलेलं उद्दिष्ट आहे ते योग्य प्रकारे साध्य करता येतं. त्यानंतर असतं ते म्हणजे कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढतं. नियंत्रणानं विचलनं, फरक उघडकीला आणले की पर्यवेक्षणाचं काम सोपं होतं. नियंत्रणामुळं कनिष्ठांवर वचक ठेवता येतो, त्यांच्यामध्ये शिस्त आणता येते. प्रभावी नियंत्रण पद्धतीमुळं कर्मचाऱ्यांच्या कामाचा जो दर्जा असतो तो वाढतो, त्यांचं मनोबल वाढतं. नियंत्रणाची कक्षा सर्व स्तरावर वाढवायला वाव मिळतो. त्यामुळं नियंत्रण हे कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य, कर्मचाऱ्यांचं मोटिवेशन करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट असते. त्यानंतर असतं ते म्हणजे विकेंद्रीकरणावर प्रभावी लक्ष. विकेंद्रीकरणाला आधुनिक व्यवसाय संस्थांमध्ये मोठं स्थान आहे. नियंत्रणाची गरज ही विकेंद्रीकरणात देखील भासते. विकेंद्रीकरणामध्ये निर्णय घेण्याचे अधिकार हे सगळ्या संघटनेमध्ये अधिकारांच्या वेगवेगळ्या पातळीवर वरिष्ठ, मध्यम, कनिष्ठ अशा पातळ्यांवर विखुरलेले असतात. हे अधिकार योग्य प्रकारे वापरले जात आहेत किंवा नाही, योग्य निर्णय होत आहेत किंवा नाही, योग्य कृती केल्या जात आहेत की नाही, ठरवलेली उद्दिष्ट साध्य होत आहेत की नाही, हे सगळं बघण्यासाठी देखील नियंत्रणाची गरज भासते. मित्रांनो, अशा पद्धतीने या लेक्चरमधनं आपण नियंत्रण म्हणजे काय, नियंत्रणाची व्याख्या काय आहे, नियंत्रणाची वैशिष्ट्य कोणती आणि नियंत्रणाचं महत्त्व व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत काय आणि कसं आहे याचा आढावा घेतला. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.